तर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनाचा बळी गेलाय। डोंबिवलीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समजतंय। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष तयार केलाय। नागरिकांनी गर्दीची जागा टाळावी, बाहेर वावरत असताना आपण मास्क वापरावा, कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्वरित तपासणी करून औषध उपचार करून घ्यावा, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण 5 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक 47 वर्षीय महिला रुग्ण 22 मे 2025 रोजी एका खासगी रुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल झाल्या होत्या। त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला। डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड्स तयार केलेले आहेत। त्याचबरोबर आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।